नमस्कार. अजितदादांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला, पण राजकारणातील पॉवर गेम मात्र एका क्षणासाठीही थांबला नाही. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही. मात्र पडद्यामागे संशयाचे धुके हे गडद झाले आहेत. रोहित पवारांनी अपघाताच्या चौकशीवरून रान पेटवले, तर सुनील तटकरेंनी पोस्टमॉर्टम नंतरची कटकारस्थान बाहेर काढण्याचा इशारा दिलाय. नक्की काय घडतंय राष्ट्रवादीच्या राजकारणात, जाणून घेऊया काही मुद्द्यातून. अजितदादांच्या निधनानंतर सर्वांचे डोळे पवार कुटुंबाकडे होते, पण अनेकांनी एक निरीक्षण नोंदवलं. सुप्रिया सुळेंची देहबोली आणि शरद पवार गटाची रणनीती काहीशी वेगळीच होती. दुःख बाजूला ठेवून काही तासातच शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना फोडलेली फोडणी ही केवळ योगायोग होती की नियोजित खेळी? दुसरा मुद्दा असा की तटकरेंनी इशारा दिल्याप्रमाणे पोस्टमॉर्टम सुरू असतानाच दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले होते का? सूत्रांच्या माहितीनुसार सुप्रिया सुळेंनी अजितदादा गटाच्या आमदारांना संपर्क करण्यास सुरुवात केली होती. दादांच्या पश्चात त्यांचा गट विखुरला जावा आणि पुन्हा बारामतीच्या जुन्या केंद्राकडे सत्ता झुकावी असा हा प्रयत्न होता का, असा देखील बोललं जात आहे. तिसरा मुद्दा असा की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्यांच्यासोबत संपूर्ण पवार कुटुंब उभं दिसलं नाही. खुद्द शरद पवारांनी मला माहिती नव्हतं असं म्हणत हात झटकले. मग अशा कठीण काळात सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे कोण होतं, तर ते अजितदादा यांचे विश्वासू सहकारी. दादांचा पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्नांना या नेत्यांनी रोखलं. म्हणूनच रोहित पवारांचा रोग आता तटकरेंवर आहे का, असा देखील सवाल उपस्थित होत आहे. चौथा मुद्दा असा की अजितदादांच्या मृत्यूनंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी शपथ का घेतली? यामागे असुरक्षिततेची भावना होती की पक्षावर पकड मजबूत करण्याची घाई? तटकरेंनी सूचित केल्याप्रमाणे जर त्यांनी तात्काळ पावलं उचलली नसती तर कदाचित अजितदादांचा पक्ष दुसऱ्या हातात गेला असता. हाच तो मास्टर स्ट्रोक होता जो रोहित पवार यांना जड जातोय. पाचवा मुद्दा असा की रोहित पवारांनी या अपघाताचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला असं देखील बोललं जाते. दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या, पण लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते किंवा अमोल कोल्हेंसारखे आक्रमक वक्ते या मुद्द्यावर फार काळ टिकले नाहीत. रोहित पवारांच्या आरोपांमधील फोलपणा त्यांच्याच सहकाऱ्यांच्या लक्षात आला होता का? म्हणूनच ते या लढाईत एकाकी पडलेत का, असं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर सुनील तटकरे यांनी थेट इशारा दिला आहे, आम्ही सुसंस्कृत आहोत म्हणून बोलत नाही, पण तोंड उघडलं तर तुमची कटकारस्थान जगासमोर येईल. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, पण कुटुंबातील अंतर्गत कलह जेव्हा सत्तेच्या संघर्षात बदलतो तेव्हा संशयाचे धुके अधिक गडद होते. रोहित पवारांचा आक्रमकपणा हा न्यायासाठी आहे की निसटलेली सत्ता परत मिळवण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं? तटकरे कोणत्या कटकारस्थानाबद्दल बोलत असावेत? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.